धार्मिक तुम्ही नावं घेऊन त्या ठिकाणी हे केलं, संविधानाबद्दल चकार शब्द का काढत नाहीत? तुम्ही आता इथं बसलात, नगरसेवक झालात, हे सगळं बाबासाहेबांच्या संविधानामुळे आहे, या देशाच्या संविधानामुळे आहे. Of course, I agree with that and I accept it, whatever you were saying. पैगंबर भाई को मैं ये बताना चाहती हूँ कि तुम्हाला कोणी सांगितलं आम्हाला आणि आमच्या लोकांना मराठी नाही येत सर. सिर्फ प्रॉब्लेम ये है धन्यवाद कि मराठी ग्रामेटिकल बोलल्याबद्दल. मिस्टेक मराठी लैंग्वेज की अस्मिता और सभ्यता ऐसी है कि मैं उसकी डिसरिस्पेक्ट नहीं करना चाहती हूँ कोई भी ग्रामेटिकल एरर करके. नाही, काही नाही, तो काही आप बिंदास जब बोला, अपने स्टेटमेंट बोला पास बोला. कर बाहेरच्या देशातले लोक कोण येऊन समजून बोलतात 2-3 ओळी, आपलं काही अडचण नाही. आम्ही समजून घेऊ, आम्ही समजून घेऊ. कोई भी बात नहीं करता, बरोबर, आपण त्याच्यावर कोई नको. कुछ बोलता नहीं है. भाषणामध्ये और भाषणामध्ये तुम्ही संविधानाचं नाव का घेत नाही असा त्यांचा आक्षेप आहे. भाषणला का जज केलं माझ्या? का तुम्ही एकही भाषणला तुम्ही जज केलं? असं कसं 3 दिन ही हुआ है निवडणूक होके, इलेक्शन के रिजल्ट्स आके 3 दिन में पूरे इंडिया ने मेरे को जज कर लिया कि नहीं किया. तो उसके पहले की सब स्पीचेस उठा के देखो, तुम इतना अपने लोगों को अगर समझ रहे हो, जान रहे हो, तो उसके पहले की स्पीचेस उठा के देखो, उसमें तुमको पता चलेगा कि इंडिया टीवी माझ्या 2:15 बजे से हम इंटरव्यूज दे रहे हैं, उनके इंटरव्यूज चेक करना. आप अपने स्टेटमेंट जारी करने के पहले पूरा होमवर्क करो और होमवर्क करने के बाद किसी के ऊपर एलिगेशन लगाओ. सर, तुम्ही इसको किती होमवर्क करून आलाय हे डिबेट आम्हाला करना समजतं चाह रही थी, बट आता आप ताई. शायद चाह तुम्ही तुमच्या निवडणुकीच्या नंतरचं पहिलं भाषण करता आणि निवडणुकीच्या नंतरच्या पहिल्या भाषणामध्ये संविधानाचा उल्लेख देखील करत नाही तुम्ही. निवडणुकीच्याच पहिल्या भाषणामध्ये तुम्ही संविधानाचा उल्लेख करत नाही तुम्ही. भगवान की तरफ से हमको मिली चीजें अगर बोला जाता है, अहो, भगवान तुम्ही का नाम लिया संविधानाचा जाता है. अगर उल्लेखच केला तुम्हारे नाही साथ तुम्ही जिंदगी में कुछ त्याच्यामध्ये. अच्छा हुआ है, मत तुम्हारे साथ जिंदगी तुम्हाला में कुछ अच्छा मतदानाचा हुआ अधिकार है, संविधानामुळे मिळाला, त्याच्याविषयी तो एक बोलतच नाही चीज तुम्ही का ताई. कायनात का मालिक अल्लाह है, पूरी कायनात का मालिक भगवान है हिंदुओं के लिए. समझे? तो हर इंसान का धार्मिक रिश्ता होता है भगवान के साथ. मैं किसी भी नाम लूं, मैं भगवान नाही बोलूं, मैं अल्लाह नाही, बोलूं, धर्म तुम तर आहे जज ना, तो करने तर वाले सगळ्यांसोबत आहे, पण संविधानाच्या बद्दलची काय भूमिका आहे?